A few moments later. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 4 बघूया. यामध्ये सगळ्यात अगोदर लॅबला क्लिक करा. लॅब मध्ये आल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट इथे पूर्ण करून घ्या. नेहमीप्रमाणे दिलेले जे टेक्स्ट आहे ते या ठिकाणी टाइप करायचे आहे. अशा प्रकारे टायपिंग पूर्ण झाल्यानंतर सेव्ह करा, ओके करा आणि यस करा. आता नॉलेज चेक सुरू करूया. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑप्शन विल यू चूज टू पिन द पेंट ऍप्लिकेशन टास्कबार. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचं. फोर्थ आन्सर इज करेक्ट. सेकंड क्वेश्चन, विच ऑप्शन विल यू चूज टू अनपिन एन आयटम फ्रॉम द टास्कबार. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. जर आपल्या टास्कबारवर एखादा ऍप्लिकेशन पिन झाला असेल, त्याला अनपिन करायचं असेल, या ठिकाणी राईट क्लिक करायचं आणि अनपिन फ्रॉम टास्कबार या ऑप्शनला क्लिक करायचं. तर फर्स्ट आन्सर करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट एनेबल यू टू पिन अँड आयटम टू अ जम्प लिस्ट. तर याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबरचं. Which section of this list will allow you to readily access the items or files of your liking. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following options will help you open the file explorer. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड. Dash is a great way to add shortcut of most often used program in Windows 10. तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ, pinning. You can pin the item to the dash or dash menu. तर याचा करेक्ट आन्सर आहे taskbar file menu. नेक्स्ट क्वेश्चन आहे, is a file management application which help in managing file and folders on your computer. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, Windows Explorer. A computer represent each file with and dash looking at which we can identify what kind of file it is. Example, a music file, a document or image. करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी आयकॉन. Last question, a notepad file is always stored on a computer using the extension. त्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ. नोटपॅडची जी फाईल असते, नोटपॅड फाईल, तिला .txt हे एक्सटेन्शन असतं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक कम्प्लीट झाले सेशन 4चं. आणि आता आपण बघणार आहोत सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटर्स अँड मोबाईल डिव्हाइस आर क्लासिफाईड ॲज. तर याचं आन्सर आहे पर्सनल कम्प्युटर. The most widely used handheld computers are dash. तर याचं करेक्ट आन्सर आहे स्मार्टफोन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, a personal computer that is similar, lighter and less powerful than a notebook and which has a touch sensitive screen called as. त्याचा आन्सर आहे टॅबलेट. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. And last question, this hardware houses most of the electronic components that make up a computer system. त्याचा आहे सिस्टम युनिट. सेकंड आन्सर इज करेक्ट. सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण झाली आणि या ठिकाणी सेशन 4 आपलं इथे पूर्ण झालंय.
आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरला असेल आणि आवडलाही असेल तर एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच पुढच्या 5व्या सेशनमध्ये.